गडकरी रंगायतांची तिसरी घंटा वाजणार आहे। ठाण्यातील नाट्य रसिकांना त्यामुळे अत्याधुनिक नाट्यगृह मिळणार आहे। 10 महिन्यानंतर नाट्यगृहाचं काम पूर्ण झालंय। स्वातंत्र्य दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। गडकरी रंगायतांमध्ये बदल होणार आहेत आणि उद्या 15 ऑगस्ट पासून उद्यापासूनच या नाट्यगृहाचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे खुला होईल। याबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत सविस्तर बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूयात। गडकरीचा तिसरा पडदा आता उघडणार आहे आणि गडकरीचं नवं रूप ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे। आणि माझ्यासोबत ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभजी राव आहेत। सर, अत्याधुनिक असं गडकरी आता बनलेलं आहे आणि आता ते ठाणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे। साधारणतः 10 महिनेपासून आम्ही खूप मेहनत घेत होतो, खूप कष्ट घेत होतो आणि ठाणे महानगरपालिकाची पूर्ण टीम, सिव्हिल इंजिनिअरिंग से रिलेटेड टीम, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग से रिलेटेड टीम, साऊंडची टीम, एसी से संबंधित आपले लोक, लिफ्ट इन्स्टॉल करणारे लोक, हे प्रत्येक आमची जी टीम आहे खूप मेहनत त्यांनी घेतली आहे। आणि माननीय DCM साहेब सुद्धा स्वतः याचा जातीने आढावा घेत होते। सलग त्यांची समीक्षा बैठक, आढावा बैठक या विषयाबद्दल चालू होती। आता उद्या आपण याचा औपचारिक लोकार्पण सोहळा DCM साहेबांचे हस्ते आपण ठेवला आहे। प्रेक्षकांना कशा प्रकारे आता याचा फायदा होणार आहे आणि उद्या उद्घाटनासाठी कोण कोण मान्यवर या ठिकाणी असणार आहेत आणि काय प्रोग्राम असणार आहे? माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा निर्देश आहे की उद्याचे शासकीय कार्यक्रमात जेवढे मान्यवर आपल्याकडे निमंत्रित आहेत, मग ते आजी माजी सैनिक असू शकतात, स्वातंत्र्य सेनानी असू शकतात, आजी माजी सनदी अधिकारी, आजी माजी माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे जजेस आणि इतर जे गणमान्य नागरिक आपले ठाण्याच्या सर्वांना निमंत्रित करण्याचं सगळ्यांना निमंत्रण आपल्याकडून गेलेलं आहे। आपले सर्व सन्मानित पदाधिकारी त्यांनाही निमंत्रण गेलं आहे। कुणाल बोहिटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।